नमस्ते, मी स्नेहल करपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची ब्रेकिंग न्यूज. अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षण हक्कांच्या संरक्षणासाठी 9 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा आज करण्यात आली. अभी नहीं तो कभी नहीं असा निर्धार व्यक्त करत सर्व अनुसूचित जाती एकत्र येत असल्याचा महासूर बैठकीत उमटला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. हॉटेल रेडियंट येथे उत्तमदादा कांबळे यांच्या प्रमुख संयोजनातून विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते DG भास्कर होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जाती जमातींना दिलेल्या आरक्षणामुळे समाजाने राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती साधली. मात्र काही उच्चवर्णीय घटक खोटे जात दाखले सादर करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात सहभागी होत असून मूळ मागासवर्गीयांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आणत असल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. उत्तमदादा कांबळे म्हणाले, संविधानामुळे आम्हाला माणूस म्हणून दर्जा मिळाला. आज तेच आरक्षण लाटण्याचा प्रयत्न होत आहे. हीच वेळ आहे अभी नहीं तो कभी नहीची. 9 मार्चच्या मोर्चात लाखो समाज बांधव सहभागी होतील आणि आरक्षण नगरीतून इतिहास घडवतील. माजी आमदार राजीव आवळे यांनी सांगितले की आतापर्यंत अनुसूचित जातीतील वेगवेगळे घटक स्वतंत्रपणे लढत होते, मात्र आता सर्व घटक एकत्र आले आहेत. 9 मार्चला आमची ताकद राज्याला दिसेल. माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर म्हणाले, खोटे दाखले काढून राजकारणात येण्याविरोधात आता मागे हटायचं नाही. अन्याय अत्याचाराविरोधात अनुसूचित जातींच्या झेंड्याखाली एकत्र येण्याची ही वेळ आहे. अध्यक्ष DG भास्कर यांनी सांगितले, आरक्षण लाटण्यासाठी प्राथमिक व्यवस्था उच्चवर्णीयांना खालच्या जातीत दाखल करत आहे. मात्र समाज आता एकजुटीने उभा राहत आहे. 9 मार्चचा मोर्चा देशाला दिशा देणारा ठरेल. या बैठकीस प्रकाश गाडेकर, विशाल देवकुळे, सुभाष देसाई, प्रमोद कदम, अब्राहम बापू आवळे, दीपक खांडेकर, बाळासाहेब माने, श्रीकांत कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 9 मार्चच्या महामोर्चात लाखोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. अनुसूचित जाती आरक्षण हक्क समितीच्या बैठकीत ही अस्तित्वाची लढाई आहे असा निर्धार व्यक्त करण्यात आला. बैठकीचे आभार धर्मवीर कांबळे यांनी मानले. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.